झालं कशा बरे आहेत ना. चला आज आपण खास थंडगार हवे ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या गावामध्ये काही ठिकाणी दगडा भाग आहे, त्या ठिकाणी गरम होते ना. आता तर खरं आपल्या सर्वांना माहिती आहे उष्णतेची लाट आलेली आहे, गरमीची लाट. तर त्या ठिकाणी खास आज आमच्या गावाकडनं 1.5 ते 2 किलोमीटर लांब जंगलामध्ये आलेलो आहे. तिथं पूर्णपणे ते माझ्या पाठीमागे दिसतं तुम्हाला, तिथं छानपैकी हिरवळ आहे आणि छानपैकी असं छान गवत आहे. हे नॅचरली नैसर्गिक परमेश्वरांनी दिलेली देणगी आहे, देणगी गार्डन आहे. तर या ठिकाणी आता माझं नशीब चांगलं आहे की मी बाळूमामावर इकडे फिरला आलो वाटतं. इकडे बोकडं वगैरे छान इथे आले दिसतं ना पाठीमागे, ते बरं आहे. त्याला तिथे पण आपण जाऊन त्यांच्याशी पण तर आपण त्यांच्यासोबत राहून थोडं बघू, आपण बातचीत करू. चांगलं वाटतं नाही का. कारण मी असा विचार केला की मला भरपूर घरी पण गरम होत होतं. त्या ठिकाणी म्हटलं परमेश्वराने दिलेलं नैसर्गिक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये म्हटलं एन्जॉय करावं म्हणून मी त्या ठिकाणी खास आलेलो आहे. आणि माझ्यासोबत आता माझे फ्रेंड बोकडं, बाळूमामाचे फ्रेंड म्हटलं तसं माझे पण फ्रेंड बोकडं आहेत, माझ्या पाठीमागे आहेत. मला वाटते बरोबर मी व्हिडिओ शूट करला आणि तेवढ्या टायमाला यायला म्हणजे बाळूमामाची कृपा म्हणावी की काय, असं मला तर वाटतं. ठीक आहे. तर ही गार्डन एक नॅचरली आहे, परमेश्वरानं घडवलेलं आहे. पण असं आपण घडवायला काय करायला पाहिजे. आपण तरी जगाच्या वेगळंच करायला लागलो. आपण जंगलतोड करतो, जंगलतोड केल्यामुळे आपल्याला पाऊस पडत नाही, पाऊस न पडल्यामुळे आपल्याला पाणी मिळत नाही आणि पाणी न मिळाल्यामुळे आज हे परिणाम आपल्याला जाणवत आहेत, आपल्याला भोगावे लागतात. तर याचे कारणीभूत फ्रेंड आपणच आहोत. तरी कारणीभूत आपण आहोत की का, हे आपल्या हातानं मोठं पाप होत असते. ते पुण्य करायला काय करायला पाहिजे, आपण प्रत्येकाने एक रोपती लावायला पाहिजे. प्रत्येक घरोघरी एक रोपं लावलं तर आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा केला होतो. तर ते दिन साजरा करतो ना, तर त्या टायमाला प्रत्येकाने एक झाड लावलं तरी जंगल होऊ शकतं, रोप होऊ शकतात. आणि जंगल झालं तर अटंग अरण्य होऊ शकतं. आणि असं झालं तर आपल्या सर्वांना चांगलं असतं. ते खास मला ही जानकारी द्यायची, त्याच्यासाठी मी खास इकडे जंगलामध्ये आलो आहे. हा पोरगा बाळूमामाचा एक छोटं आहे वाटतं, असं वाटतं मला. का पोरगा पण आहे, मला चांगलं वाटलं. मी इकडे एकटंच आहे की काय, परंतु बस बोकडं आहेत, इथं काही पब्लिक आहे छान. इथे सर्व वातावरण त्याच्या टायमाला घडून आलं आणि ते माझं मोठं भाग्य म्हणावं. तर आपण हे करायला पाहिजे, तर आपण सर्वांनी हे सर्व करायला पाहिजे. आणि पाण्याची हे सर्व केल्यामुळे पाण्याची खरोखर टंचाई दूर आहे. आज आपण प्रत्येक व्यक्ती जनावरं जीवजंतू पाण्यामुळे तडपतो आहे. तर तडपतो आहे म्हणजे एवढं करून सुद्धा आपण मोठं पाप करत आहोत. तरी पण तो हा परमेश्वर आमच्यावर कृपाच करतो आहे. ती कृपा करतो आहे म्हणजे आपण त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही आहे. आपण काहीतरी आणि करायचं आहे, प्रयत्न करायचे आहे. तर ते परमेश्वराला साथ देण्यासाठी कोणाची जरूरत नाही आहे. परमेश्वर आपलं काम करतच राहतो आहे. परंतु आम्ही थोडं तरी साथ द्यायला पाहिजे. जर साथ दिली तर आमचे हे दिवस आम्हाला बघावे नाही लागणार आहेत. येत्याला पिढीला जर असा परिणाम राहील तर येथून जो काही काळ आहे तो एकदम दुष्काळ मिळणार आहे. तर तो परिणाम न होण्यासाठी आपण प्रत्येकाने एक रोपं लावायला पाहिजे. एक रोपं लावलं तर एक झाडं होऊ शकते, एक झाडं ते अरण्य होऊ शकते मित्र. आणि अरण्य जर झालं तर त्याला काही पिढींना सुकून मिळू शकतो, ही मला आशा आहे. त्या ठिकाणी खास मला आज यावं लागलं. मी विचार करत होतो, मी भले भरपूर दिवस या एप्रिलपासून विचार करतो आहे की आपल्याला पाण्याची टंचाई आहे. तरी तुम्हाला मला म्हणा सर्वांना पाण्याची टंचाई आहे. तर टंचाई मी बोलून का टंचाई दूर होणार नाही, परंतु प्रत्येकाला एकमेकाला जानकारी द्यायला पाहिजे. जानकारी ती आम्ही घ्यायला पाहिजे आणि ती घेतल्यामुळे काय होते, आम्ही काहीतरी प्रयत्न थोडेफार करू शकतो. आपण काय नाही का त्या मार्ग काढू शकतो, ते मार्ग प्रत्येकाने काढायला पाहिजे. तर असं जर आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही मित्र हो. तर जाताच एक इच्छुक सांगतो की आपण हे सर्वांनी मिळून हे करू. आणि मंडळी एक सांगायचं म्हणजे ज्या ठिकाणी मी थांबलो आहे त्या ठिकाणी आता येत्या 7 तारखेला मिरग आहे, मृग नक्षत्र म्हटलं असं. तर मृग नक्षत्रामध्ये काय होते, ते पूर्ण नदी जी आहे ते भरून वाहते. नदी भरून वाहते. आजूबाजूला झाडंबिडं आहे, तुम्हाला दिसतं ते पहा. आणि झिमझिम पाऊस पडतो आहे, धुकं पडतं. जर त्या टायमाला आपण इकडे आलो, मी येणारच आहे, पण त्या टायमाला जर आपण इकडे आलो आणि आपण हे निसर्ग बघितला तर आम्हाला आपल्याला स्वर्गसुद्धा आपल्याला कमीच पडतो. हे देवाची कृपा, हे
निसर्ग परमेश्वराचा निसर्ग आहे, पण ते सत्यात घडवण्यासाठी निसर्ग सत्यात घडवला पाहिजे तर आपण आपलं कर्तव्य करायला पाहिजे. आता हे तुम्हाला माहिती आहे, मुकी जनावरं फिरत वगैरे असतात, जीव जेवणे, किती पाण्याची टंचाई आहे. इथे थोडंसं उदाहरण मी सांगतो. इथे एवढं पाणी असं तर पूर्ण तुंब भरून व्हायचं मित्र. परंतु आज मे महिना पूर्ण झाला नाही आहे. मे महिन्याची मला वाटते 8 तारीख आहे. तर ह्या दिवसामध्ये जर पाणी असं नाही तर हे जे जीवजीवाणू असे जे पशु जीवजीवाणू फिरतात त्यांनी काय करावं. आणि त्याचे कारणीभूत आम्ही असल्यामुळे हे पाप सर्व आमच्या डोक्यावर आहे. ते हे पाप दूर करण्यासाठी आम्ही जर असं वन्य प्राण्यांना पाणी ज्या ज्या ठिकाणी पाणी असेल त्या त्या ठिकाणी साठवणी केली, तळे बांधले किंवा बांधारे घालून साठवले तर त्यांना जर पाणी मिळतं आमच्या जीवाला सुकून मिळतो. आणि हेच आमचा आशीर्वाद आम्हाला देऊ देऊ शकतो. ते आशीर्वाद घेण्यासाठी आपण हे प्रयत्न करायला पाहिजे. आणि असेच आपण पुढे व्हिडिओ आणणार आहोत. तोपर्यंत असेच आमच्यासमोर राहा. जय हिंद, जय महाराज माता, वंदे मातरम.